नमस्कार, मी प्रितेश पटेल. पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संस्थापक पांडुरंग महाराज भोईर आपल्या या स्टुडिओमध्ये आज उपस्थित झाले आहेत. नमस्कार. नमस्कार. गेल्या एक दशकापासून आपल्या परिसरामध्ये बालसंस्कार केंद्राचं प्रत्येक जे उन्हाळ्याची सुट्टीचा वेळ येतो त्या दरम्यान ते केंद्र भरवत असतात आणि शेकडो विद्यार्थी परिसरातले जे लहान मुलं असतील, वारकरी संप्रदायाची भक्त असतील, ते त्या ठिकाणी या केंद्रामध्ये उपस्थिती लावतात आणि चांगल्या प्रकारे शिबिराचं असं आयोजन केलं जात असतं आणि याचा लाभ येथील वारकरी संप्रदायासोबत लहान मुलांचा सुद्धा त्या ठिकाणी मध्ये वाद्य वाजवायचं असेल म्हणजे तबला, पेटी असे विविध, त्याचबरोबर काही वेगवेगळ्या आपण जे धार्मिक ग्रंथ पुस्तकं जे वाचतो त्याच्याबद्दल ती मुलांना ती प्रेरणा मिळते, माहिती मिळते आणि त्याच्यातून त्यांना चांगलं मार्गदर्शन दिलं जातं. असे आपले या ठिकाणी पांडुरंग महाराज, नमस्कार, आपण उपस्थित राहिलेत. मला आपल्याकडून अशी एक माहिती पाहिजे की गेल्या आपण अनेक वर्षांपासून, हजारो वर्षांपासून जी परंपरा सुरू आहे नर्मदा परिक्रमा, या नर्मदा परिक्रमाबद्दल नेमकी कशा प्रकारची असते ती आमच्या या पालघर जिल्ह्यातील भाविकांना आपण आपल्या माध्यमातून माहिती द्याल. नेमकी म्हणजे कशा प्रकारची नर्मदा परिक्रमा असते? नमस्कार, मी पांडुरंग भोईर, देवघर, तालुका वाडा, जिल्हा पालघर. गेले 2 वर्ष झाले आम्ही नर्मदा परिक्रमा करतोय. नर्मदा परिक्रमा ही एक साधना आहे, एक आध्यात्मिक साधना आहे. ती पायी करायची असते, पण पायी करण्यासाठी आपल्याला 4 ते 4.5 महिने लागतात. त्याच्यामुळं सध्या आम्ही पायी करत नाही. आम्ही ज्येष्ठ नागरिकांना घेऊन गेल्या वर्षी आणि या वर्षी अशी 2 वर्ष आम्ही सतत ती परिक्रमा करतोय. या वर्षी आता 2025 मध्ये डिसेंबरमध्ये आम्ही एक नर्मदा परिक्रमा केली. आपल्याच वाड्या तालुक्यातील भागातील काही ज्येष्ठ नागरिक, जवळजवळ 35 ते 40 असे ज्येष्ठ नागरिक होते आणि काही आपले तरुण होते. असे 50 लोकांना घेऊन आम्ही स्लीपर कोच गाडीने नर्मदा परिक्रमा केली. आता नर्मदा परिक्रमा म्हणजे नक्की काय? तर नर्मदा परिक्रमा अशी आहे की या भारतामध्ये भरपूर नद्या आहेत, परंतु अशी एक नदी आहे की ती पूर्वेकडून उगवते आणि पश्चिमेकडे वाहते. अशी ती नर्मदा परिक्रमा. अनेक नद्या आहेत, परंतु एकच नदीचं असं पुराण आहे की ती नर्मदा परिक्रमेचं पुराण आहे. म्हणजे शास्त्रामध्ये तिचं वर्णन केलं गेले. ती मार्कंडेय ऋषीने केली. ती 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस अशी त्यांनी ती पूर्ण परिक्रमा केलेली आहे. जर आपण आता करायला गेलो तर 4 किंवा 4.5 महिने, एवढा कोणाला वेळ मिळत नाही. या दृष्टीने आम्ही ज्यांना पायी चालता येत नाही, ज्यांचे पाय दुखतात, ज्यांना आजारपण आहे, अशा लोकांना एकदा नर्मदा परिक्रमा करावी या दृष्टीने आम्ही ही सुरू केली आहे. गेली 2 वर्ष झाली आम्ही नर्मदा परिक्रमा करतोय. एक साधना आहे, ती एक अध्यात्म साधना आहे. त्याच्यामध्ये माणसाला आपल्याला संसारातून वेळ काढून थोडंसं अंतर्मुख व्हायला पाहिजे. तर ऋषीमुनींनी जिथे तपश्चर्या केले, ज्या ठिकाणी ऋषीमुनी आहेत, त्यांचे आश्रम आहेत, अशा आश्रमामध्ये आपण एक रात्र राहू शकतोय. अशा ठिकाणी आम्ही ही नर्मदा परिक्रमा चालू अशा पद्धतीने केलेली आहे. साधारणतः ही जी नर्मदा परिक्रमा सुरू केलेली आहे तुम्ही, साधारण किती वर्षापासून तुम्ही स्वतः केलेली आहे? आम्ही 2रं वर्ष आहे. गेल्या वर्षी आम्ही स्वतः केली, या वर्षी पण केली, पण आम्ही 2 वर्ष झाली करतोय. आता पुढचं नियोजन परत पुढच्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये आहे त्या नर्मदा परिक्रमेचं. हे करत असताना अनेकांच्या अशा संत महात्मांच्या काठी भेटी होतात. नर्मदेचं असं महत्व आहे की त्याच्यामध्ये जर अस्थी टाकल्या तर तिचं पाणी होतंय. नर्मदेमध्ये जे दगड आहेत ते दगड नसून स्वयंभू भगवान शंकर आहेत आणि त्या जर आपण तो दगड आणला, तो तिथला शिवलिंग जर आणलं ना तिथल्या नदीमधलं, तर त्याची स्थापना करायची नसते. त्याच्यात मुळातच तो स्थापन केलेलाच असतो. म्हणजे तसेच आणून त्याची पूजा करायची असते. त्याच्यात आत्मपरुष्ट काही करायचं नसतं. असं त्या नदीचं महत्व आहे. आपल्या परिसरात जे भाविक राहतात, जे पण म्हणजे भक्त आहेत, शंकराचे भक्त असतील किंवा जे पण सर्व वारकरी संप्रदाय असेल, यांना तुम्ही इथल्या नर्मदा परिक्रमा जी आहे त्याच्या संदर्भात त्यांना जो लाभ कशा प्रकारे होईल यासाठी आपण काय प्रयत्न करताय? बघा, आता नर्मदा परिक्रमा कोणी पायी करतं, कोणी सायकलने करतं, कोणी 2 व्हीलरवर करतं, कोणी स्वतःची 4 व्हीलर घेऊन करतं. पण आपण संघटित केलं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या सर्व गोष्टी करतात. आम्ही संघटनेमध्ये का करतो तर 5-50 लोक आपले बरोबर असल्यानंतर आपली आरती होते. नर्मदा अष्टक आहे, तिची आरती दररोजची होत असते. आपल्याला एखाद्या ठिकाणी थांबायचं असलं, कुठं बघायचं असलं, केवळ 4 लोकांनी जाऊन बघणं वेगळं आणि एक ग्रुप करून बघणं वेगळं. म्हणून आम्ही समाविष्ट जेवढे जास्त येतील तेवढ्यांना घेऊन आम्ही ती करत असतो. ती का करावी याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगून गेलो की ती एक आध्यात्मिक साधना आहे. आपल्याला या संसारातून वेळ काढून थोडंसं ते
बाजूला थोडं गेलं पाहिजे, जरा एकंदर राहिलं पाहिजे. आता जे पायी परिक्रमा करतात त्यांचा तुम्ही अनुभव बघा. ते म्हणतात का बाबा रे आम्ही 4 महिने पायी चाललो, आमच्याकडे फक्त 2 ड्रेस होते, फक्त एक बिछाना होता, 5 ते 6 किलो ओझं आमच्या बरोबर आणि त्याच्यामध्ये भागतंय. मग आपण जर घरामध्ये आलो तर आपले एवढे कपडे पडलेले असतात, मग एवढं कशासाठी वाढवायचं. त्यांचं म्हणणं असं आहे, जर 2 ड्रेसमध्ये जर आम्ही 4 महिने काढू शकतो तर 4 ड्रेसमध्ये आम्ही वर्षभर काढू शकतो. पण असं आपण करतो का? नाही. आपण नवीन जसा ड्रेस मिळेल, साडी म्हणा, काही जे प्रत्येकाच्या आवडीचा विषय ते आपण साठवण्याचा प्रयत्न करतोय. जीवनामध्ये साठवणूक कमी असावी ही एक नर्मदा माया शिकवते. तुम्हाला तुमच्याबरोबर जेवणाचं काही नसताना ती वेळेवर चहा देते, तुम्हाला नाश्ता देते, तुम्हाला जेवण देते. काही प्लॅन नसते पुढचं तर मला जेवण कुठे मिळेल. सगळं 4 महिने तुम्ही बघा. असा जे तरुण आहेत ज्याची इच्छा आहे त्यांनी 4 महिने त्या पायी परिक्रमेला जावं आणि तो अनुभव बघावा मायेचा. प्रत्येकाचा अनुभव काय की काय का बाबा आम्ही अशी इच्छा केली होती रात्री का घरी आमच्या पुरणपोळी झाली, असा फोन आला, मला पण खायची इच्छा झाली. काय योगायोग लगेच दुसऱ्या दिवशी पुरणपोळी कोणीतरी बोलवते का या माऊली परिक्रमावासी या आमच्याकडे आज पुरणपोळी. म्हणजे तुमच्या मनातील ती इच्छा पूर्ण होते. हे प्रत्यक्ष आज या कलियुगामध्ये, या भरलेल्या कलियुगामध्ये हा प्रत्यक्ष अनुभव आहे. मैया प्रत्यक्ष कुठे ना कुठे भेटते. ते पशुळपाणी जंगल घनदाट आहे, त्या जंगलामध्ये कोणी आदिवासी कोणी काही जंगल 10-12 किलोमीटर कोणीच दिसत नाही. पण तिथे एखादी लहान मुलगी येते आणि ती सांगते बाबा ओ रस्ते में नाही जाणे का, ओ रस्ते में जाणे का. म्हणजे असं कुठल्या रूपाने येईल ना तुम्हाला काय साक्षात्कार होईल याचं काहीच सांगता येत नाही. असं या नर्मदेचं महत्व आहे. हे आज आहे जे का बाबा घडून गेलेलं आहे, देऊन ठेवले इतिहासामध्ये सोडून द्या. आजही तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता. आम्ही आता केली, आम्ही या मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये केली. असा अनुभव आला की आमची एक व्यक्ती ओंकारेश्वरमध्ये हरवली. गेले 4 तास आम्हाला सापडतच नाही आणि ती व्यक्ती मस्तपैकी सगळं घेऊन वेळेवर टायमिंगला आमच्याकडे आली. ती मुंबईची लेडीज होती आणि ती गेली, ती एकटीच गेली दर्शनाला, आम्हाला कोणाला काही न सांगता. आम्ही 49 लोक तिच्या शोधासाठी, परंतु आम्हाला काही ती सापडणार नाही. ती आम्ही तिकडे सगळे शोधतोय ना, ती आपल्या रूमवर आली. देव जाणू कसं घडलं. 4 तास आमची गेली. मग तेव्हा सर्वांनी सांगितलं, आम्हाला सुद्धा बहिणीने थोडासा शॉक दिलाच. म्हणजे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या रूपाने, कारण का मयेचा नियम आहे की तुम्ही संगतीने संघटित नका राहू. नवरा बायको जरी दोघं पायी चालत असली तरी पण नवरा कधी पुढे जाईल तर कधी बायको पुढे जाईल आणि त्यांच्यात ताटातूट करते. म्हणजे संघ नाही. आपण नियम काय आहे आपला, आपण एकट्यावाले आपल्याला एकट्याला जायचं आहे, एकट्याने स्मरण करायचं, नामस्मरण करीत करीत पायी चालायचं आहे. असं मोठं महत्व आहे त्या नर्मदा मैयाचं. अच्छा, आपण ही जी नर्मदा परिक्रमा करतोय साधारणतः किती दिवस लागतात आणि किती खर्च येतो असं प्रत्येकाला? बघा, त्या नर्मदा परिक्रमेला आता जर गाडीने गेले तर आम्ही 15,000 रुपये शीट आणि स्लीपर कोच गाडीने गेलो. गाडीने तुम्हाला सांगतोय, गाडीने गेले तर 15,000. आता आपण इकडे डोंबिवली ठाणा साईडला जर आपण बघितले तर काही काही टूरवाले आहेत, ते कोणी 20 घेतोय, कोणी 25, कोणी 30, 35, 40 हजारापर्यंत माझ्याकडे जाहिराती आहेत त्यांच्या. पण ज्याच्या त्याच्या परीने जो तो पैसा, आपण फक्त एवढाच विचार केलाय की आपल्या समाजाला, आपल्या लोकांना माहिती व्हावी नर्मदा परिक्रमा म्हणजे नक्की काय. आपण ना नफा ना तोटा या तत्वावर आपण हे कार्य करतो. गेली 2 वर्ष झाली, आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. ज्याच्या त्याच्या परीने जो तो करतो तो भाग वेगळा. पण ज्यांना पायी जायचंय त्यांना कमीत कमी 4 ते 4.5 महिने दररोजचं 20 ते 25 किलोमीटर चालावं लागतं. ते एकूण आता इथनं ओंकारेश्वर 700 किलोमीटर आहे आणि येणं 700 म्हणजे 1400 किलोमीटर झालं. ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर म्हणजे ओंकारेश्वरवरनं आपण रेवा सागर गुजरातमध्ये जातोय. तो समुद्र आपण बोटीने पार करतोय. 4-5 तासाचा प्रवास आहे आणि परत गुजरातला जातोय. गुजरातवरनं परत मध्य प्रदेशवरनं परत अमरकंटकला तिचा उगम आहे. पुढे अमरकंटक ही छत्तीसगडच्या बाउंड्रीवर आहे. म्हणजे अशी 3-4 राज्य लागतात आणि तिकडनं अमरकंटकवरून परत आपण ओंकारेश्वरला येतो आणि तिथे समाप्ती करतो. नियम असा आहे की ओंकारेश्वरला सुरू करायची आणि ओंकारेश्वरला समाप्त करायची, कारण तिथे संकल्प घ्यावा लागतो. त्या म्हणजे बरेचशा भाविकांना हे माहिती नाहीये की नर्मदा परिक्रमा काय असते आणि कशा प्रकारे कुठून सुरुवात झाली पाहिजे. हे आज तुम्ही फार महत्वाचं मार्गदर्शन केलंय की नर्मदा परिक्रमाचं महत्व काय आहे आणि तिची सुरुवात कुठून करायला पाहिजे. म्हणजे ओंकारेश्वर पासून आणि समाप्तीच देखील ओंकारेश्वर या ठिकाणी करायला पाहिजे. ही खूप महत्वाची माहिती आहे. आणि येणाऱ्या काळात जे तुम्ही आता नर्मदा परिक्रमासाठी पुन्हा आपण जाणार आहात, साधारणतः कोणता महिना वार असेल आणि किती लोक येण्याचा अंदाज आहे आणि कशा प्रकारे तुमची तयारी आहे? बरोबर आहे. तर असं आहे का नर्मदा परिक्रमा ही केव्हाही करता येत नाही, पावसाळ्यात तर अजिबात करता येत नाही. आता आपली कार्तिकी पौर्णिमा होते, त्रिपुरी पौर्णिमा, तिथनं सुरुवात होते. कारण समुद्राला उंथान येते, तिथे लाटा येतात, त्यावेळेस त्या बोटी चालत नाही. मग त्यावेळेस समुद्रातून प्रवास करता येत नाही. मग तिचा नियम आहे कार्तिकीपासनं ते आपल्या अक्षय तृतीयेपर्यंत. त्याच्यानंतर परत वारं सुटते, मे महिन्यामध्ये हवा सुटते, तर समुद्राला उधाण येते, मग समुद्रातून प्रवास करता येत नाही. म्हणजे 4 ते 5 महिने, 5-6 महिने ही चालते. कार्तिकी पौर्णिमेपासून
अक्षय तृतीयेपर्यंत बस इथपर्यंत ती चालूच असते. आता आम्ही नर्मदा परिक्रमा करून आलो. नर्मदा जयंती ही एक दिवस येते आणि ती आहे रथसप्तमी 25 जानेवारीला. मग ह्या ग्रुपने आमच्या आता असं ठरवलंय, जो आमचा आता या गेलेला ग्रुप यांनी ठरवलं की आपल्याला नर्मदा जयंती साजरी करायची. आम्ही असं नियोजन केले देवघर गावामध्ये श्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये की 25 तारखेला रविवारी सकाळी 8 ते 9 आम्ही नर्मदा जल पूजन करणार आहे. तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की तुम्ही त्या कार्यक्रमाला हजर राहा. नर्मदा जल आम्ही आणलेलं आहे आणि ते आपण पूजन करायचं आहे. 9 ते 10 आपलं प्रवचन ठेवलेलं आहे आणि प्रवचनानंतर 10 ते 11 आम्ही एक ट्रॉफी दिलेली आहे. सन्माननीय आपले खुपरीचेच आहेत राजेंद्र सदानंद चौधरी यांच्याकडनं त्या प्रत्येक परिक्रमावासीला ट्रॉफी दिलेली. त्यांच्या नावासहित त्यांनी सुंदर अशी बनवली. ती ट्रॉफी आम्ही देणार आहेत आणि त्यांच्या 11 ते 12 कन्यापूजन करणार आहे. 108 मुलींना, त्या पण 3री 4थी आणि 5वीच्या मुली, अशा लहान मुली म्हणजे 11 वर्षाच्या आतील त्या मुलींना आम्ही कन्यापूजन करून त्यांना काहीतरी सप्रेम भेट द्यायची आणि 108 मुलींचं ते पूजन करायचं असं या ग्रुपने ठरवलेले आहे. आणि या वर्षीपासून आपण दरवर्षी ती नर्मदा जयंती साजरी करणार आहे. तर हे आहेत पांडुरंग महाराज भोईर, राहणार गुंजकाठी, वाडा तालुका, जिल्हा पालघर. आणि आपण ऐकलंय की आता नर्मदा परिक्रमा कशा प्रकारे आहे आणि पुढचं आयोजन जे नर्मदा जयंती म्हणून 25 जानेवारी रोजी येत आहे त्यासाठी हा पूर्ण ग्रुप या परिक्रमेसाठी जाणार आहे. आणि ज्यांना कोणाला जायचं असेल तर त्या नर्मदा परिक्रमासाठी आत्ताच आपण त्यांचं नाव, पत्ता आणि त्यांचं मी संपर्क क्रमांक तुम्ही आपल्या या भक्तांना द्या. तुमचा मोबाईल नंबर काय आहे म्हणजे तुम्हाला संपर्क करतील. हो, संपर्कामध्ये असं करा. तुम्हाला लहान मुली घेऊन यायच्या असल्या तरी सांगा. कोणी येत असेल तर त्याप्रमाणे आम्हाला थोडंसं म्हणजे भंडारा आहे शेवट आपल्याला जेवणाची व्यवस्था करायची. मग तसं वेळेवर काय येणार नाही तर तेवढा संपर्क साधा. माझं नाव पांडुरंग महाराज भोईर, देवघर तालुका, वाडा, जिल्हा पालघर. मोबाईल नंबर आहे माझा 94 22 54 71 84. परत सांगतो 94 22 54 71 84. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नर्मदे.